अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वामींचा हा आज संदेश तुमच्या समोर आला आहे. हा योगायोग नसून स्वामींचा आशीर्वाद आहे. स्वामींचे हे अनमोल विचार ऐकून जीवन नक्कीच बदलेल. हे अनमोल विचार सांगितले आहेत जे प्रत्येक मनुष्याने अनुभवायलाच हवे. स्वामी म्हणतात, दुःखाची सर्वात मोठे कारण म्हणजे फळ. आपण काम सुरू करण्याआधी त्याच्या फायद्याचा विचार करतो की मी हे केलं तर मला काय मिळेल. हा जो प्रश्न आहे हे आपल्याला वर्तमानात जगू देत नाही. जर आपलं लक्ष कामामध्ये असेल तर नक्कीच आपल्याला यश मिळेल. स्वामींचे हे अनमोल विचार ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. तर चला मग आजच्या संदेशाला सुरुवात करूया. स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 2 फुलं आहेत. त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 2 नंबरच्या फुलाला स्पर्श केला आहे. एका गावात एक सोपान नावाचा एक तरुण राहत होता. त्याला श्रीमंत व्हायचं होतं म्हणून त्याने आयुष्यात खूप व्यवसाय केले, पण त्या व्यवसायात त्याला यश मिळालं नाही. तो पूर्णपणे निराश झाला की प्रत्येक कामात मला अपयश येतं, म्हणून तो निराशेच्या गुंतेमध्ये अडकला होता. एके दिवशी तो फिरत असताना त्याला एक संत भेटला. आपली हताश अवस्था सांगून तो म्हणाला, महाराज, माझं आयुष्य संपलंय. मी कितीही प्रयत्न केले तरी मला यश मिळत नाही. मी आता आत्महत्या करणार. मी माझं जीवन संपवणार, कारण मला यश मिळत नाही. मी खूप प्रयत्न केलेत, असं तो संतांना सांगू लागला. संत सर्व बोलणं त्याचं शांतपणे ऐकून घेत होते. त्यांनी एका बागेत त्याला घेऊन गेले आणि एक छोटंसं रोप दाखवलं आणि विचारलं, बाळा, तुला काय वाटतं की हे रोप लगेच मोठं होईल का? सोपान म्हणाला, नाही, याला खूप वेळ लागेल. संतांनी त्याला समजावलं, यश हे एका रात्रीत मिळत नाही. जसे झाड रुजायला वाढायला जशी वेळ लागतो ना बाळा, तसंच यशालाही वेळ लागते. पुढे संत म्हणाले, जर तू कष्टाला घाबरून मध्येच काम थांबवलंस तर तू त्या कोळशासारखा आहे जो हिरा बनू शकत नाही. जर तू अपयशातून शिकला आणि पुढे चालत राहिलात, त्याच्यातून काहीतरी शिकून तू पुन्हा पुन्हा प्रयत्न केलेस तर तू नक्कीच हिरा बनशील. कष्टाची चिकाटी माणसाला अपयशाच्या दरीतून यशाच्या शिखरावर नेते. सोपानला संतांचे शब्द समजले. त्यांनी आत्महत्या करण्याचा विचार सोडून दिला. त्याने पुन्हा एकदा व्यवसायात सुरुवात केली आणि आता तो अपयशाला न घाबरता चिकाटीने मेहनत करू लागला. काही काळाने तो एक यशस्वी उद्योगपती झाला. तात्पर्य असं आहे की कठीण काळात हार मानू नका, कारण कठीण काळ हीच यशाची सुरुवात असते. सातत्य आणि चिकाटी हे यशाचे खरे रहस्य आहे. स्वामी म्हणतात, बाळा, ही एक गोष्ट लक्षात ठेवा, नशीब काही आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही. नशीब आपोआप निर्माण होत नाही. ते केवळ माणूसच प्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वतः घडवत असतो. नशिबात असेल तसं घडेल या भ्रमात राहू नका, कारण आपण जे करू त्याचप्रमाणे आपलं नशीब घडते. यावर विश्वास ठेवा आणि आपले कर्म करत राहा. जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते. म्हणून नेहमी चांगल्या व्यक्तीच्या सहवासात राहणे योग्य. स्वतःसाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण एखाद्याच्या मनात घर करणे यापेक्षा सुंदर काहीच नसते. विचार आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 1 नंबरच्या फुलाला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, माणसाने कितीही प्रयत्न केले तरीही अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही. साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसं. माणसाच्या मुखामध्ये गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली की सगळ्या गोष्टी आपोआप घडत जातात. आयुष्यातील आनंदी क्षणासाठी पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसं जास्त सुख देतात. आयुष्य जगत असताना खच्चीकरण करणाऱ्या लोकांपेक्षा साथ व स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत चालत राहा. अशक्य ही गोष्टी शक्य होतील, अशक्य ही शक्य होईल. कोणताही निर्णय घेताना किंवा आयुष्याच्या वाटेवर कधीही काहीही संकट आलं तर नेहमी मनाला विचारा, कारण मन आपल्याबरोबर कधीच खोटं बोलत नाही. आपले मन नेहमी आपल्या सोबत असते.
थकले असाल तर थोडी विश्रांती घ्या, पण पराभव मानून कधीही थांबू नका. संघर्ष हे निसर्गाचे आमंत्रण आहे. जो स्वीकारतो तोच पुढे जातो. शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर असते आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असते. स्वतःला मोठे व्हायचं असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही, ते आपोआप जोडलं जातं. खरी आपुलकी माया ही फार दुर्मिळ असते. हे दान ज्याला लाभलं त्यालाच त्यातलं खरा आनंद मिळवता येतो. स्वामी म्हणतात, बाळा, कुणालाही कमी लेखू नका, डर उडवू नका, टोचून बोलू नका, टोमणे मारू नका, कोणाचा पाणउतारा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर हसू नका, कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही. कोणाचाही द्वेष व मत्सर करायचा नाही व दुसऱ्याचे दुःख किंवा नुकसान करायचे नाही. एवढेच व्रत जरी प्रत्येकाने स्वीकारले तरी सुद्धा समाजात सुख, शांती व समाधान स्थिर झाल्याशिवाय राहणार नाही. शिवाय असे करणं हे सर्वांच्याच हिताचे असते. त्याचप्रमाणे याचे प्रमुख कारण म्हणजे असे की ज्याप्रमाणे घंटेतून निघालेला घंटानाद हा सर्व ठिकाणी फिरून घंटेकडे परत येतो किंवा समोर भिंतीवर फेकलेला चेंडू मारणाऱ्याकडे परत येतो, त्याचप्रमाणे दुसऱ्याचे दुःख निर्माण केले तर ते दुःख दुसऱ्यांना बाधा करून दुःख निर्माण करणाऱ्याकडे परत येऊन त्याच्याच मानगुटीवर बसते. म्हणून कोणालाही दुःख द्यायचं नाही. स्वामी म्हणतात, आशीर्वाद घेता येईल तेवढे घ्या, पण कोणाचा तलतलाट घेऊ नका. जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते, कारण न सांगता जोडणाऱ्या नात्यांची परिभाषाच काही वेगळी असते. शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर आहे आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर आहे. तुमच्या मनाला पटेल तसं वागा, पण तुमच्यामुळे कुणाचं मन दुखेल असं कधीच वागू नका, कारण मनाचे भाव दिसून येत नाहीत, पण वेदना खूप होतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. विचार आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. भेटूया अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते.